राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय। वाढत्या उन्हाचा सर्वाधिक धोका लहान मुलांना बसण्याची शक्यता आहे। हीट क्रॅम्प्स आणि हीट एक्झॉशन सारख्या सौम्य विकारांपासून ते थेट उष्माघातापर्यंतची लक्षणं आता मुलांमध्ये दिसून येत आहेत। शरीरातील पाणी कमी झाल्यानं मुलं बेशुद्ध होण्याच्या घटना घडू शकतात, तर मुलांच्या स्नायूंमध्ये पेटके येण्याचीही शक्यता आहे। दरम्यान पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं असं आवाहन आता केलं जात आहे। मुलांसाठी सुती, सैल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा। दुपारच्या कडक उन्हात मुलांना शक्यतो बाहेर नेणं टाळा। बाहेर जाताना डोक्याला टोपी, रुमाल बांधा। सोबत पाण्याची बाटली ठेवा। घामोळ्यांपासून बचावासाठी कोमट किंवा थंड पाण्याने आंघोळ घाला। तर शहाळ्याचं पाणी, ताज्या फळांचा रस आणि कैरीचं पन्ह द्या। डिहायड्रेशनची लक्षणे दिसल्यास मुलांना तातडीनं ORS पाजा। आहारात काकडी, टोमॅटो, कांदा यासारख्या पदार्थांचा समावेश करा। मुलांच्या आहारात तेलकट आणि तुपकट पदार्थांचा वापर कमी ठेवा। रस्त्यावरील बर्फगोळे, कुल्फी किंवा जास्त आईस्क्रीम देणं, शिळे किंवा फ्रीजमधील अन्न देऊ नका। ताजे पदार्थ खायला द्या। अशी काळजी आपण लहान मुलांची घेऊ शकतो।